अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. नमस्कार. अल्पनिता शोमध्ये तुमचे स्वागत. पार्ट 9मध्ये आपण फॉर्म्स ऑफ वर्ब्स शिकलो. आता पार्ट 10मध्ये आपण हेल्पिंग वर्ब्स शिकणार आहोत, म्हणजेच सहाय्यकारी क्रियापदे, ऑक्सिलरीज वर्ब्स. वाक्यातील मुख्य क्रियापदाला मदत करण्याचे कार्य करणारी क्रियापदे त्यांनाच सहाय्यकारी क्रियापदे म्हणजेच ऑक्सिलरीज वर्ब्स असे म्हणतात. व्हिडिओ ऐकता ऐकता आपल्या चॅनलला खूप लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब देखील करा आणि बेल आयकनला सुद्धा नक्की प्रेस करा, म्हणजे येणाऱ्या नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल. इथे आपण 23 ऑक्सिलरीज वर्ब्स घेतले आहेत, म्हणजे मुख्यतः जास्ती करून आपण यांचा वापर बहुतेक करतच असतो आणि त्याचे सेंटेन्सेससुद्धा आपण घेतलेले आहेत आणि त्याबरोबरच तुम्हाला चार्टसुद्धा दाखवलेला आहे. सो तुम्ही चार्टसुद्धा बघू शकता. तर सुरू करूयात. पहिला हेल्पिंग वर्ब एम. आय एम गोईंग बाय बस. आय एम गोईंग बाय बस. इथे मेन वर्बमध्ये गोईंग येणार आणि हेल्पिंग वर्ब एम येणार. पण अजून एक तुम्हाला मेन्शन करायचं आहे, ह्याच्यात मेन वर्ब्समध्ये जेवढे पण जे काही शब्द आय एन जीवाले आहेत त्यांच्यात एक बेस वर्ब लपलेला आहे. ठीक आहे, कारण गोईंग हा आपण मेन वर्ब असं नाही बोलताय, आपण बोलतच नाही. तर ह्याच्यात एक बेस वर्ब कोणता आहे? गो. ठीक आहे, तर गो हा मेन वर्ब आहे. तर या वाक्यात आय एम गोईंग बाय बस मेन वर्ब आहे गोईंग. याच्यात बेस वर्ब कोणता लपला आहे? तर गो. आणि हेल्पिंग वर्ब कोणता आहे? एम. वाक्य बोलताना आपण काळानुसार वाक्य बोलतो, म्हणून काळानुसार वाक्य आय एम गोईंग बाय बस. नेक्स्ट बघूयात आर. वी आर शिफ्टिंग आवर हाऊस टुमॉरो. इथे मेन वर्बमध्ये शिफ्टिंग म्हणजे बेस वर्ब कोणता आला? शिफ्ट. आणि हेल्पिंग वर्ब आला आर. नेक्स्ट आहे बी. बी केअरफुल व्हाईल ड्रायविंग. बी केअरफुल व्हाईल ड्रायविंग. इथे मेन वर्ब आहे ड्रायविंग. याच्यातला बेस वर्ब कोणता आहे? ड्राईव्ह. आणि हेल्पिंग वर्ब आहे बी. नेक्स्ट आहे बीन. Our dinner has been eaten by the dog. Our dinner has been eaten by the dog. इथे मेन वर्ब आहे eaten आणि हेल्पिंग वर्ब आहे been. नेक्स्ट बघूयात being. She is being offered a job. She is being offered a job. मेन वर्ब तुम्ही सांगा. बरोबर, ऑफर्ड. आणि हेल्पिंग वर्ब आला बीइंग. पुढचं आहे कॅन. येस वी कॅन क्लाइंब. येस वी कॅन क्लाइंब. इथे मेन वर्ब आला क्लाइंब आणि हेल्पिंग वर्ब आला कॅन. पुढचं आहे कुड. दॅट कुड हेल्प. दॅट कुड हेल्प. इथे मेन वर्ब आला, काय येणार सांगा बघू? हेल्प. आणि हेल्पिंग वर्ब आला कुड. पुढचं आहे डिड. डिड दे परफॉर्म वेल. डिड दे परफॉर्म वेल. याच्यात मेन वर्ब आला परफॉर्म आणि हेल्पिंग वर्ब आला डिड. ठीक आहे, तुम्ही सुद्धा प्रॅक्टिस करताय ना, मेन वर्ब ओळखताय ना. तर आता पुढचा चार्ट बघूयात. या चार्टमध्ये हेल्पिंग वर्ब आहे डू. डू यू वॉन्ट टी. डू यू वॉन्ट टी. तर ह्याच्यात मेन वर्ब कोणता येणार? वॉन्ट. आणि हेल्पिंग वर्ब आहे डू. नेक्स्ट आहे डज. व्हॉट डज ही सेड. व्हॉट डज ही सेड. मेन वर्ब सेड आणि हेल्पिंग वर्ब डज. नेक्स्ट बघूयात हॅड. रीना हॅड चेक्ड द वेदर. रीना हॅड चेक्ड द वेदर. मेन वर्ब आला
checked आणि हेल्पिंग वर्ब आला had. पुढचं वाक्य बघूयात. has. He has given his all wealth. He has given his all wealth. ह्याच्यात मेन वर्ब आला given आणि हेल्पिंग वर्ब आला has. पुढचं बघूया have. They have made a mistake. They have made a mistake. याच्यात मेन वर्ब कोणता? बरोबर made आणि हेल्पिंग वर्ब आला have. पुढचं आहे is. सोनल is looking for her comb. म्हणजे कंगवा. सोनल is looking for her comb. ह्याच्यात मेन वर्ब आला looking आणि हेल्पिंग वर्ब आला is. पुढचं बघूयात. may. You may come in. You may come in. याच्यात मेन वर्ब कोणता आहे? come आणि हेल्पिंग वर्ब may. पुढचा आहे might. We might live tomorrow. We might live tomorrow. मेन वर्ब live आणि हेल्पिंग वर्ब might. पुढचा चार्ट बघूयात आता. इथे हेल्पिंग वर्ब आहे must. तर सेंटेन्स बघूयात. We must go. We must go. तर ह्याच्यात मेन वर्ब येणार go आणि हेल्पिंग वर्ब येणार must. पुढचा आहे shall. We shall try. We shall try. याच्यात मेन वर्ब येणार try आणि हेल्पिंग वर्ब येणार shall. पुढचं बघूया should. You should see that movie. You should see that movie. मेन वर्ब कोणता आहे? करेक्ट see आणि हेल्पिंग वर्ब should. पुढचं आहे she was watching TV. म्हणजेच पुढचा हेल्पिंग वर्ब आपण घेतलेला आहे was. तर she was watching TV. याच्यात मेन वर्ब आहे वॉचिंग आणि हेल्पिंग वर्ब आहे was. पुढचं आहे where. We were playing cricket. We were playing cricket. इथे मेन वर्ब येणार playing आणि हेल्पिंग वर्ब कोणता येणार तर where. WERE where. ओके. नेक्स्ट will. I will pay for you. I will pay for you. याच्यात मेन वर्ब आलं पे आणि हेल्पिंग वर्ब आला will. नेक्स्ट बघूयात would. Would you help me? Would you help me? तर मेन वर्ब कोणता आला? help आणि हेल्पिंग वर्ब आला would. ठीक आहे. तर असे हे 23 हेल्पिंग वर्ब जे वर्ब्स आहेत हेल्पिंग वर्ब्स आपण घेतलेले आहेत आणि त्यांचे सेंटेन्सेससुद्धा घेतलेले आहेत. तुम्ही ह्याची खूप प्रॅक्टिस करा आणि व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर आपल्या चॅनलला नक्कीच लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि बेल आयकनलासुद्धा नक्की प्रेस करा म्हणजे येणारे नोटिफिकेशन्स तुम्हाला मिळत राहतील. तर पुन्हा भेटूयात पार्ट नंबर 11. धन्यवाद.